गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार. आता आपण आलो आहोत गिरगावातल्या केशवजी नाईक चाळीत, जिथे मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. कुरकुरे प्रस्तुत हाऊसफुलच्या आजच्या भागात मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांच्याच पासून स्फूर्ती घेऊन गिरगावातील केशवजी नाईक चाळीतील काही उत्साही तरुणांनी मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली सुरू केला. लोकमान्यांना अपेक्षित असलेला उत्सव, त्याचबरोबरीने जनजागृतीचं कार्य या तरुणांनीही पुढे सुरू ठेवलं. गणेशोत्सवातले उत्स्फूर्त कलावंत, त्याचबरोबरीने मनोरंजक नाटकं याच वातावरणात निर्माण झाली. तर आढावा घेऊया या सांस्कृतिक चळवळीचा. त्या काळी गणपतीच्या आगमनाच्या 2 महिने आधी यंदा कुठलं नाटक बसवायचं याची तयारी सुरू होत असे. त्या काळचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीत नाटक असेल तर तबला वादक, ऑर्गन वादक हे सगळे विशेषतः स्थानिक लोक असत. आपलं नाटक सर्वांग सुंदर व्हावं याचीच काळजी प्रत्येकाला लागून राहिलेली असे. कारण नाटक चांगलं होणं हे त्या चाळीसाठी आणि वाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जाईल. त्या काळचं गिरगाव म्हणजे नाट्य कलाकारांची अक्षरशः खाण होती. ब्राह्मण सभेत तर संस्कृत नाट्यही होत असत. त्या काळात व्यावसायिक संगीत नाटकांचे विविध प्रयोग विविध मंडळ आयोजित करायचे. आजही गणेशोत्सवाच्या काळात कोकण, गोवा या भागात मराठी नाटकांना जोरदार मागणी असते. त्याचबरोबरीने साखर कारखान्यांच्या सहकारी संस्थाही मराठी नाटकांचे प्रयोग आवर्जून लावतात. पण आजकाल ही प्रथा लोप पावताना दिसते. असं असलं तरी सुद्धा दादर, गिरगाव, लालबाग, परळ या अस्सल मराठी परिसरात व्यावसायिक मराठी नाटकांना जोरदार मागणी दिसते. अशाच लालबाग परळ एरियात उदयास आलेला एक हरवणारी कलाकार म्हणजेच अशोक हांडे. शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला, नाचला कसा तरी पाहू चला गण, नाचला कसा तरी पाहू चला. माझ्यासारखे माझ्या पिढीतले असंख्य कलाकार हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडलेले आहेत. कलाकाराला जे एक व्यासपीठ आणि संधी लागते, त्याशिवाय त्याची कला अपरिपक्व असताना त्याला जे घरगुती उत्तेजन लागतं ते सगळं या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आमच्या लालबाग, परळ, भायखळा या भागामध्ये आम्हा सर्व कलाकारांना मिळालं. मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि मला खरोखर स्वतः अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की उतराई आहे मी गणेशोत्सवाचा. पुढे मी लालबागमध्ये जवळजवळ 50-60 जणांचं एक आरती मंडळ स्थापन केलं आणि आम्ही खूप आरत्या करायचो गणपतीमध्ये. त्यामुळे ती गाण्याची कला ही आपल्याला गाता येतं किंवा आपल्याला काही वाजवता येतं किंवा आपण एखादं चांगलं संघटन करू शकतो याचा एक आत्मविश्वास मला त्याच्यामधून आला. संगीताचे कार्यक्रम किंवा नाटकांचे प्रयोग या बरोबरीनेच गणेशोत्सवात जोरदार मागणी असते ती म्हणजे एकपात्री कार्यक्रमांना. असेच एकपात्री कार्यक्रम करणारे कलाकार म्हणजेच विसूभाऊ बापट. म्हणलं आरटीओ ऑफिसर व्हा तुम्ही देवा, 5 असा चौका चौकात भेटत जाईल मेवा. एक शिट्टी वाजली का दूर होते वांधा, एक शिट्टी वाजली का दूर होते वांधा, 100च्या नोटा तुम्ही लंगोटीने बांधा. जेव्हापासून कुंकणच्या जागी टिकऱ्या आल्या, जेव्हापासून कुंकणच्या जागी टिकऱ्या आल्या तेव्हापासून नाणी घरांच्या भिंती ही सौभाग्यवती झाल्या. कमीत कमी शब्द जास्तीत जास्त 8. हे माझं कुटुंब रंगलय काव्यात कार्यक्रमाचं 30वं वर्ष आहे आणि यंदाचा 30वा गणेशोत्सव माझा हाऊसफुल झालेला आहे. गेली 29 वर्ष गणपती उत्सवात कार्यक्रम करतो. लोकमान्य टिळकांनी सांगितलेला मुद्दा समाज प्रबोधन आणि कुठेही उच्छृंखलपणा नाही अशा पद्धतीच्या कविता या कार्यक्रमात सादर केल्या जातात. जाता जाता प्रबोधन करायचंय, मुलांच्यावरती संस्कार करायचे, मातृभाषा, राष्ट्रभाषा, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, आई वडिलांच्यावरती प्रेम या सगळ्या गोष्टी कार्यक्रमात सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. गणेशोत्सवाच्या नाट्यमय वातावरणातून पूर्णवेळ नाट्य व्यवसायाकडे वळलेले अनेक कलावंत आज प्रसिद्ध झालेले दिसतात. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे, भरत जाधव, संतोष पवार असे अनेक कलावंतांना पहिलं प्रोत्साहन गणपती मंडळातून मिळालं. आज जो काही मी आहे रंगमंचावर किंवा स्क्रीनवर तो फक्त गणपती बाप्पामुळे मी आहे. कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा मी चाळीमध्ये राहायचो आणि जेव्हा गणपती आमच्या चाळीमध्ये यायचा त्यावेळेला खूप स्पर्धा व्हायच्या. नाटक व्हायचं, छोटीशी नाटुकली व्हायचं, एकांकिका स्पर्धा व्हायच्या, वेशभूषा स्पर्धा व्हायच्या, गायनाच्या स्पर्धा व्हायच्या, डान्सच्या स्पर्धा व्हायच्या. त्या सगळ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे माझा कॉन्फिडन्स थोडासा वाढला. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर येऊ शकलो.
त्याबद्दल मी गणपती बाप्पाचे आभार मानतो, ज्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. गणपती तर आमच्याकडे आमच्या एरियात खूप स्पर्धा व्हायच्या आणि त्यात मला खूप प्राइजेस मिळायचे. म्हणजे तेव्हा पारितोषिक मिळायची तर कंपास पेटी, नंतर स्टीलचा ग्लास, त्यानंतर मधल्या सुट्टीत खाण्याचा डब्बा किंवा पेन, पेन्सिल, पॅड अशा गोष्टी मिळायच्या. आणि त्या माझ्याकडे खूप होत्या तेव्हा. म्हणजे ग्लास आणि पेले तर खूपच होते. म्हणजे गणपती आला की चला आता पेले आणि ग्लास मिळणार, हे व्हायचंच. गणपती बाप्पा मोरया. आम्ही सुरुवातच गणेशोत्सव मंडळातनं केली आहे. म्हणजे आम्ही केदार, मी, अंकुश, आमचा ग्रुप असायचा. आम्ही एकांकिका स्पर्धा वगैरे म्हणा तर काही स्किट्स प्रहसन करायचं असेल तर तो गणेशोत्सव मंडळाचा स्टेज तिथे आम्हाला चान्स मिळायचा. त्यामुळे आमच्यासारखे कलाकार आज ह्या स्टेजला असून देखील गणेशोत्सव मंडळ आणि गणपती बाप्पा कधीच विसरू शकत नाही. बोला गणपती बाप्पा की जय. गणपती बाप्पा मोरया. सध्या गणेशोत्सव मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही, ह्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेऊया आपण त्यांच्याच तोंडून. पूर्वी आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, वेळेची मर्यादा असल्या कारणामुळे ते आता होऊ शकत नाही. तरी आमच्याकडे वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा हे आजही होतात. ह्या इथे पूर्वीपासून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे दिले आहेत. तसेच स्टेजची नाटकं, स्टेजचे प्रोग्राम, ऑर्केस्ट्रा वगैरे, मधुर गीतं, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आसरा गजरा, लग्नाची बेडी, अरुण दाते यांचं शुक्रतारा हा प्रोग्राम झालेला आहे इथे. आता वेळेच्या अभावी आम्हाला हल्ली हे प्रोग्राम काही देता येत नाहीत. इकडे ज्या प्रकारची लोकं राहतात म्हणजे सगळी कॉस्मोपॉलिटन लोक आहेत, हे वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या प्रांताची लोकं असल्यामुळे आम्हाला एका ठराविक म्हणजे भाषेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम न घेता आम्ही हिंदी, मराठी असे ऑर्केस्ट्रा ऑर्गनाईज करतो. पूर्वी आम्ही या इकडे जे रात्रीचे कार्यक्रम करत होतो त्यामध्ये नाटक, सिनेमा, ऑर्केस्ट्रा असे जेवढे भव्य दिव्य म्हणून कार्यक्रम करता येत होते तसे करत होतो. परंतु आता हे सगळं एन्व्हायरमेंटचं युग आल्या कारणाने आम्हाला जेवढं म्हणून लोकांना त्रास होणार नाही, कुठच्याही प्रकारे कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारचे भजन, कीर्तन आणि जेणेकरून मांगल्य आणि पावित्र्य ह्या वास्तूमध्ये राहील अशा प्रकारचे कार्यक्रम करतो. चाळीतील रहिवासी स्वतः नाटकं सादर करायचे, त्याच्यानंतर व्यावसायिक नाटकं ह्या इकडे व्हायला लागली मोठ्या प्रमाणावर. पण आता त्याच्यात खूप बदल झाला आहे, कारण का आता घरोघरी टी व्ही आणि इकडचं गिरगावातला मराठी लोकांची लोकसंख्या ती बाहेर गेलेली आहे. त्यामुळे आणि व्यावसायिक नाटकाचा परवडण्याचं पण झालं आहे, कारण गल्लोगल्ली उत्सव झालेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्यासुद्धा नाटकं करणं किंवा गाणं ठेवणं परवडत नाही. आणि घरोघरी गणेशोत्सव झाल्यामुळे त्याला उपस्थिती पण जास्त नसते कार्यक्रमाला. त्यामुळे आम्ही सध्या तो ट्रेंड बदलतो आहे आणि पुन्हा परत स्पर्धा आणि सर्व लोकांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त म्हणजे व्यक्तिमत्व विकास कसा होईल अशाकडे आमचा कल आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करतो. फक्तच कलाकार नाही तर अनेक साहित्यिकही या केशवजी नाईक चाळीतून उदयास आले. त्यापैकी एक म्हणजे कवी केशवसूत. स्वातंत्र्यपूर्व काळातील मेळे असोत किंवा आजचे दिमागदार कॉन्ट्रॅक्ट शोज असोत, कुठल्याही नाटक वेड्याला गणपतीच्या चरणी कला सादर केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि हे नाट्यवेड असंच अबाधित राहो हीच सदिच्छा.